शिर्डी शहरात गोकुळाष्टमीच्या रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास 17 ऑगस्ट 2025 रोजी मनमाड नगर रोडलगत असणाऱ्या जैन मंदिरासमोर पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या मारामारीत साई सुनील कुमावत वय वर्ष 19, शुभम सुरेश गायकवाड वय वर्ष 18 यांनी सानुकुमार ठाकूर यांच्यावर प्राणघातक आणि चाकूच्या सहाय्याने हल्ला करून जीवे ठार मारले आणि ही घटना घडताच शिर्डी पोलिसांना माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत जखमी सानुकुमार ठाकूर वय वर्ष 18 राहणार श्रीरामनगर शिर्डी याला दवाखान्यात दाखल केला असता त्यापूर्वीच ते मयत झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आणि या संदर्भात शिर्डी येथील अधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे शिर्डी पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की तिघे एकमेकांचे मित्र असून यापूर्वीच्या वादातून त्यांनी सानुकुमार ठाकूर याच्यावर हल्ला केला असता त्यात ठाकूर यांचा मृत्यू झाला असून या संदर्भात ते म्हणाले की हे आरोपी प्राथमिक तपासात नशेत असल्याचं दिसून येते। पुढील दोन्ही आरोपींना शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा दाखल केला असून साई कुमावत आणि शुभम गायकवाड यास अटक केली आहे आणि या संदर्भात या घटनेची शिर्डी पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे हे करत आहेत। यापूर्वी देखील काही महिन्यांपूर्वी नशेत असलेल्या आरोपींकडून साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांचा खून झालेला होता आणि ती घटना ताजी असताना गोकुळ अष्टमीच्या रात्री पुन्हा एकदा तरुण मुलाचा खून झाल्यामुळे शिर्डी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। आरोपी ताब्यात आहेत का आणि कशा पद्धतीने तपास सुरू आहे? काल रात्री शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिर्डी गावामध्ये नगर मनमाड हायवेवर साधारणपणे रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान एक खुनाची घटना दाखल झालेली आहे। आपल्या शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा रजिस्टर नंबर 812/2025 कलम 103 BNS नुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। यामध्ये एक थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील जो मृतक आहे त्याचं नाव सानुकुमार ठाकूर वय 18-18.5 वर्ष आहे। या मृतकने त्या हायवेवरीलच एका हॉटेलमधून त्याच्या मित्राला त्या ठिकाणी बोलावलं होतं हायवेवर आणि त्यांच्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्याचे ते मित्र आहेत जे या घटनेतील आरोपी आहेत ते आरोपी आणि मृतक मुलगा यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमधूनच पुढे त्याचं मोठ्या भांडणामध्ये पर्यावसान झालं आणि यातील जे दोघंही आरोपी आहेत त्या दोघंही आरोपींनी त्या मृतकला चाकूने घुसून ठार केलेला आहे आणि त्याचा तपास या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे। मोटिव्ह काही समोर आला का फक्त जुन्या वादातून झालं? हे पूर्वी यातील जे आरोपी आहे साई सुनील कुमावत वय 19 वर्ष आणि शुभम सुरेश गायकवाड हाही 19 वर्षाचा आहे, दोघंही शिर्डीतीलच आहेत। यांच्यात आणि मृतकमध्ये ओळख आहे आणि पूर्वी त्यांचे काही कारणावरून आपसामध्ये वैमनस्य झालेला आहे किंवा भांडण झालेले होते। त्याबाबत आणखी सविस्तर तपास आपण करत आहोत, परंतु प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की यांच्यात पूर्वी काही कारणांवरून वादविवाद होते किंवा भांडणं झालेली होती। नशेच्या धुंदीमध्ये हा सगळा प्रकार घडला असं समोर येतं। यातील जे आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। प्राथमिक तपासात असं दिसत आहे की ते नशेमध्ये होते। अधिक तपास आपण त्यामध्ये देखील करत आहोत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।